सर्वप्रथम येत्या महाशिवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून खूप 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 शुभेच्छा। आज आपण महाशिवरात्री विशेष उपवासाची इडली आणि चटणी बघणार आहोत। तसं बघायला गेलं तर उपवासाचे बरेचसे प्रकार मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे। शोधून सुद्धा सापडणार नाही अशी उपवासाची सुकी लाल चटणी आणि उपवासाचा खमंग बटाटा वडा असेल, उपवासाची चमचमीत वडा मिसळ असेल, सोबत उपवास असेल आणि डब्याला काही न्यायचं असेल तर उपवासाचा ठेचा आणि भाकरी सुद्धा शेअर केलेली आहे। उपवासाचा पुलाव, थंडगार ताक किंवा मठ्ठा म्हणू शकता ते दाखवलेलं आहे। उपवासाची बटाटा पुरी, शेंगदाणा आणि खोबरं चटणी दाखवलेली आहे। उपवासाचे झटपट जाळीदार आप्पे आणि चटणी दाखवलेली आहे। उपवासाची कुरकुरीत भजी सुद्धा दाखवलेली आहे। उपवासाची आंबोळी किंवा डोसा आणि चटणी दाखवलेली आहे। तिखट खायला आवडत नसेल तर उपवासाची गोड खीर दाखवलेली आहे आणि यासोबतच उपवासाचे गुलगुले सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहे। तर मी दाखवलेले उपवासाचे पदार्थ तुम्ही खूप मनापासून बघताय, तुम्ही भरभरून याला प्रतिसाद दिलाय, त्यासाठी मनापासून सगळ्यांचे धन्यवाद। तर दाखवलेल्या सगळ्या उपवासाचे पदार्थांची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तुम्हाला जो पदार्थ आवडेल तुम्ही नक्की करून पहा। राहिली ती म्हणजे फक्त उपवासाची इडली आणि चटणी, तर आजच्या व्हिडिओमध्ये उपवासाची इडली चटणी सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। अजिबात साबुदाणा न भिजवता अगदी 10-15 मिनिटात तुम्हाला ही उपवासाची चटणी आणि इडली तयार करता येईल। रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। सगळ्यांना एक निवेदन आहे, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असेल तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि मेजरिंग कपने 1 कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 200 ग्राम प्रमाणात भगर किंवा ज्याला आपण वरईचा तांदूळ म्हणतो, फास्टिंग राईस सुद्धा म्हणतो, तो घेतलेला आहे। हा उपवासाचा वरईचा तांदूळ तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये अगदी सहज उपलब्ध होईल। मेजरिंग कप तुमच्याकडे नसेल तर घरातल्या एखाद्या कोणत्याही वाटीच्या प्रमाणाने तुम्ही घेतलेली सगळी जिन्नस मोजून घ्यायला हवीत। तर इथे आपण 1 कप वरईचा तांदूळ घेतलेला आहे आणि सारख्याच कपने इथे आपण अर्धा कप आणि 100 ग्राम प्रमाणात साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा अजिबात आपल्याला इथे भिजत घालण्याची गरज लागत नाही, आपण इथे कच्चाच वापरलेला आहे। असं हे दोन्ही जिन्नस आपण कच्चीच घेतलेली आहेत। दोन्ही जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि जमेल तितकी बारीक पावडर आपण याची करून घेणार आहोत। अजिबात यामध्ये पाणी घालायचं नाही, कोरडीच आपण याची पावडर करून घेतलेली आहे। बघू शकता अशी ही जमेल तितकी बारीक पावडर करून घेतलेली आहे, म्हणजे इडली तुमची मस्त मऊसूत आणि हलकी फुलकी दाणेदार होईल। असं हे तुमचं पीठ तयार झालेलं आहे। एखाद्या स्वच्छ कोरड्या डब्यामध्ये जर भरून ठेवलं की असं हे आयत्या वेळेस तुम्हाला इडल्या तयार करता येतील। या पिठाच्या फक्त इडल्याच नाही तर तुम्हाला उपवासाचे आप्पे किंवा डोसे करायचे असतील ते सुद्धा तुम्हाला करता येईल। पुढे कधीतरी ते सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर नक्की करेन। तर असं हे आपलं उपवासाचं प्रीमिक्स किंवा उपवासाचं पीठ आपलं तयार झालेलं आहे, तर तुम्ही नक्की करून पहा। उपवासाचं प्रीमिक्स अगदी 2 महिने फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतं, अजिबात त्याला जाळ्या लागत नाही। जेव्हाही तुम्हाला वापरायचं असेल फक्त यामध्ये कोरडा चमचा तुम्हाला घालायचा आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुन्हा आपण एखाद्या वाटी किंवा कपाने हे प्रीमिक्स मोजून घेणार आहोत, म्हणजे बाकीची जिन्नस सुद्धा आपल्याला मोजून घेणं सोयीस्कर होईल। तर या कपने 1.5 कप आपण हे प्रीमिक्स घेतलेलं आहे, कारण घेतलेल्या जिन्नसात बरोबर 1.5 कपच आपलं हे प्रीमिक्स तयार झालेलं आहे। तर कोणत्याही वाटीच्या प्रमाणाने तुम्हाला हे प्रीमिक्स सुद्धा मोजून घ्यायचं आहे। 1.5 कप जर तुमचं हे प्रीमिक्स असेल तर त्यासाठी अर्धा कप आपण इथे दही घेतलेला आहे। दही ना हलकसं आंबट असावं आणि दही घातल्यामुळे तुमची इडली अगदी मऊसूत तयार होते। दही घेतलेल्याच कपाने आपण इथे साधं पाणी पाव कप घेतलेलं आहे, म्हणजे भांड्याला लागलेलं दही सुद्धा वाया जात नाही। तर असं हे आपण पाव कप पाणी घेतले, 2 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देणार आहोत। यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहोत। उपवासाचं साधं मीठ जे तुम्ही खात असाल ते तुम्हाला इथे मीठ घालायचं आहे। सुरुवातीला ही सगळी जिन्नस छान एकजीव करून घेणार आहोत। जर गरज वाटली तरच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। तर पीठ असं आपण एकजीव करून घेतले, थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून पाव कप जे पाणी घेतलेलं होतं ना ते लागेल तसं थोडं थोडं आपल्याला घालायचं आहे। लक्षात असू द्या हे पीठ आपल्याला फार जास्त सैलसर ठेवायचं नाही। उपवासाची इडली इन्स्टंट आहे, थोडंसं घट्टसर आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। उरलेलं सुद्धा पाणी आपण यामध्ये वापरलंय, म्हणजे सुरुवातीला आपण यामध्ये पाव कप पाणी वापरलेलं आहे। जर गरज वाटली तर पुन्हा आपण थोडंसं पाणी वापरणार आहोत। पीठ थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून सारख्याच कपने इथे आपण पुन्हा पाव कप साधं पाणी घेतलेलं आहे, म्हणजे पाणी लागेल तसं थोडं थोडंच घालायचं आहे, खूप जास्त पाणी एकदाच घालायचं नाही। तर यातलं सुद्धा अर्ध पाणी आपण इथे वापरलेलं आहे आणि छान एकजीव करून घेणार आहोत।
आणि तसं तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार वापरायचं आहे आणि असं हे पीठ तुम्हाला करून घ्यायचं आहे। फार जास्त सैलसर किंवा फार जास्त घट्टसर नसावं, असं हे सरसरीत आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे। ज्यांना अंदाज नसतो तर त्यांच्यासाठी सांगते, अर्धा कप दही वापरलंय ना, तर अर्धा कपापेक्षा थोडं कमी आपण इथे पाणी वापरून हे पीठ असं छान आपण भिजवून घेतलेलं आहे। आता याला झाकण लावायचं आणि 5 मिनिटासाठी आपण बाजूला ठेवून देणार आहोत। पीठ भिजेपर्यंत उपवासाची अगदी झटपट चटणी कशी बनवायची आहे त्याची रेसिपी बघणार आहोत। उपवासाचा कोणताही पदार्थ असो, इडली असो, डोसा असो, आप्पे असतील, सगळ्यांबरोबर तुम्हाला ही चटणी चालू शकते। चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये सारख्याच कपने इथे आपण अर्धा कप भाजून सालं काढून शेंगदाणे घेतलेले आहेत। दाण्यांचा कूट असेल अर्धा कप तुम्ही इथे वापरू शकता। सारख्याच कपने इथे आपण पाव कप ओल्या नारळाची कापं घेतलेली आहेत। तुम्ही सुकं खोबरं किंवा डेसिकेटेड कोकोनट वापरू शकता। एका हिरवी मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत। अर्धा इंच आपण इथे आलं घेतलेलं आहे। 2 चमचे आपण इथे दही घेणार आहोत। तुम्हाला जर हिरवी मिरची जास्त आवडत नसेल तर अर्धी वापरली तरी सुद्धा चालू शकेल। थोडी झणझणीत करायची असेल तर 2 तुम्ही इथे वापरू शकता। चवीपुरतं किंवा थोडंसं मीठ घातलेलं आहे। अगदी सारख्याच कपने पाव कप किंवा गरजेपुरतं पाणी घालून जमेल तितकी बारीक चटणी आपण याची करून घेणार आहोत। तुम्हाला हवी असेल तर चटणी अशीच खाऊ शकता। आपण याला मस्त खमंग खुसखुशीत फोडणी देणार आहोत, म्हणजे आणखीन चवीला छान लागते। चटणीला फोडणी देण्यासाठी फोडणी पात्र गरम करून घेतलेलं आहे। अर्धा चमचा आपण यामध्ये साजूक तूप घेतलंय। तुम्ही तेल सुद्धा इथे वापरू शकता। तूप छान कडकडीत गरम झालं की अगदी अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे। जिरं आपल्याला हलकं फुलकं फुलून घ्यायचं आहे। गॅस बंद केलेला आहे आणि गरम गरम ही फोडणी आपण या चटणीवर घातलेली आहे। तुम्हाला जर उपवासाला जिरं चालत नसेल तर अर्धा चमचा तूप तुम्हाला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि कडकडीत तुपाचं मोहन तुम्हाला या चटणीवर घालायचं आहे, म्हणजे चटणी चवीला छान लागते आणि पचायला हलकी जाते। ही खास टीप आहे, लक्षात असावी। तर अशी ही उपवासाची चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे। साधारणतः 5 मिनिटात आपली चटणी झाली आहे। दुसरीकडे एका स्टीमरमध्ये आपण एक तांब्याभर पाणी गरम करत ठेवणार आहोत, कारण यामध्ये आपल्याला इडल्या वाफवून घ्यायच्या आहेत। एक लिंबाची फोड घातली जेणेकरून आपली भांडी खराब होऊ नये। झाकण लावायचं आणि मोठ्या आचेवर आपण हे स्टीम करण्यासाठी ठेवून देणार आहोत। दुसरीकडे इडलीच्या भांड्याला किंवा इडलीच्या पात्राला थोडं साजूक तूप लावून घेणार आहोत। तुम्ही तेल जरी वापरलं तरी सुद्धा चालू शकेल। असं सगळ्या पात्रांना आपण तूप लावून घेतलेलं आहे। इथे साधारणतः 5-6 मिनिटं झालेली आहेत। पीठ मस्त फुलून तयार झालेलं आहे। हवं तितकं पाणी सगळं वरई आणि साबुदाण्याने शोषून घेतलंय आणि पीठ इथे मस्त थोडंसं घट्टसर झाल्यासारखं तुम्हाला इथे दिसत असेल। परफेक्ट असंच पीठ आपल्याला इडल्यांसाठी हवं आहे। जे आयत्या वेळेस तुम्हाला इडल्या बनवायच्या असतील ना, त्या आयत्या वेळेस तुम्हाला यामध्ये अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे। जर तुम्हाला सोडा घालायचा नसेल किंवा चालत नसेल तर यामध्ये 1 चमचाभर कडकडीत तुपाचं मोहन तुम्ही वापरू शकता, म्हणजे इडल्या तुमच्या मस्त मऊसूत तयार होतील। सोड्यावर थोडंसं पाणी घालून छान एकाच डायरेक्शनमध्ये चांगलं आपण फेटून घेतलेलं आहे। तुम्हाला जी पद्धत आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही या इडल्या नक्की करून पहा। तर असं हे पीठ तुमचं इडल्या बनवण्यासाठी तयार झालेलं आहे। एकदा सोडा वापरला तर पटकन इडल्या आपल्याला सेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। याच पिठामध्ये एखादा कच्चा किसून बटाटा, थोडं दाण्यांचा कूट, थोडीशी कोथिंबीर, जिरं घालून तुम्ही याचे आप्पे सुद्धा तयार करू शकता, ते सुद्धा मस्त लागतात। आज आपण इडल्या करणार आहोत, तर हे पीठ आपण असं हे थोडं या भांड्यांमध्ये घातलेलं आहे। खूप जास्त यामध्ये पीठ घालू नका, कारण फुलल्यानंतर मस्त वरपर्यंत येतात, म्हणून थोडीशी जागा आपल्याला अशी भांड्यांमध्ये सोडायची आहे। तर असं हे थोडं आपण पीठ भरून असं आपण सगळ्यांमध्ये करून घेतलेलं आहे। तर इतक्या पिठाचे साधारणतः 9 इडल्या माझ्या तयार झालेल्या आहेत। दुसरीकडे आपल्या पाण्याला सुद्धा इथे छान उकळी आलेली आहे। यावर आपल्याला हे भांडं ठेवायचं आहे। लक्षात असू द्या, इडल्या छान फुलायला हव्या असतील तर पाण्याला छान उकळी आणायची आहे आणि यावर अशी ही भांडी ठेवायची आहे। झाकण लावायचे आणि मोठ्या आचेवर 10 मिनिटं बरोबर आपण हे वाफवून घेणार आहोत। हवं असेल तर घड्याळामध्ये वेळ लावून तुम्ही हे वाफवून घेऊ शकता। तुम्हाला जर हे कढई किंवा टोपामध्ये करायचं असेल तर बनवण्याची पद्धत अगदी सारखीच आहे। साधारणतः 10 मिनिटं झालेली आहेत। त्यानंतर 5 मिनिटांनंतर आपण हे झाकण उघडून बघितलेलं आहे, म्हणजे लगेचच गरम असताना झाकण उघडायचं नाही। बघू शकता, सुरी घालून बघितली, अजिबात त्याला ओलं पीठ लागत नाही। मस्त इडल्या छान फुललेल्या आहेत। तुमच्या जर कच्च्या वाटत असतील तर थोडं आणखीन तुम्ही हे वाफवून घेऊ शकता। छान फुललेल्या तुम्हाला दिसत असतील। आणि या इडल्यांचं एक विशेष म्हणजे काय माहिती का, अजिबात त्याला थंड वगैरे करून घेण्याची गरज लागत नाही। पटकन तुम्ही या इडल्या काढून खाऊ शकता। तर अशा या मस्त लुसलुशीत, जाळीदार आणि झटपट उपवासाची इडली आणि चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे। अशी दाखवल्याप्रमाणे उपवासाचे बरेचसे पदार्थ मी तुमच्यासोबत शेअर केलेले होते। फक्त इडली आणि चटणीच राहिलेली होती, तर आज तुमच्यासोबत इडली आणि चटणी सुद्धा शेअर केलेली आहे। घेतलेल्या जिन्नसात साधारणतः 1-2 जणांसाठी उपवासाला ही चटणी आणि इडली पुरू शकते। तर नक्की
नक्की करून पहा। एक इडली तुम्हाला इथे मी कट करून दाखवते। तुम्ही इथे बघू शकता की ती जाळीदार, मस्त लुसलुशीत आणि मस्त टम्म फुललेली आहे। तुमचा जर उपवास आहे, तुम्हाला या इडली आणि चटणी डब्याला न्यायची असेल तर एखादं कॉटनचं कापड चांगलं ओलं करून घ्या आणि त्या ओल्या कापडामध्ये तुम्हाला ही इडल्या ठेवायचं आहे। एक 5-6 तास व्यवस्थित मऊ राहतात, अजिबात त्या कडक होत नाही आणि ही चटणी सुद्धा अजिबात खराब होत नाही। तर नक्की करून पहा। तर आजची ही उपवासाची इडली आणि चटणी कशी वाटली कमेंट करायला अजिबात विसरू नका। रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा। तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा। चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।